नमस्कार, आपण पाहत आहोत लोकदक्ष मराठी न्यूज। आज गरीब व गरजूंना घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी सरकार प्रयत्नशील दिसते, परंतु असे असूनही ओझर तालुका पाचोरा येथील आदिवासी बांधवांचे शासनाने मंजूर केलेले घरकुल ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांच्याकडून घरकुलाचे काम थांबवण्यात आले, अशी धक्कादायक गोष्ट समोर आलेली आहे। याच ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांच्या नातेवाईकांनी मात्र 6 ते 7 हजार स्क्वेअर फुटाची जागा अतिक्रमण केलेली आहे। याबद्दल असे अर्ज मान्य गटविकास अधिकारी पाचोरा यांनाही दिले असता त्यांनीही कुठलीही चौकशी केली नाही। त्यामुळे दिनांक 13/6/2025 रोजी आदिवासी बंधूंनी पाचोरा पंचायत समितीसमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे, असे उपोषणकर्ते श्री संजय गोवर्धन गायकवाड व ओझर येथील आदिवासी बांधवांनी सांगितले। तरी आम्हाला राहण्यासाठी घर व मेल्यावर दफनभूमी मिळणार का, असे उपोषणकर्त्यांनी शासनाकडे मागणी केली आहे। आदिवासी बांधवांना न्याय मिळेल का व बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। बाई ना घरघरांचं काप पाहिलं होतं ते रोल म्हणे बाई म्हणे तुम्ही म्हणे चकवाय जाऊ नको द्या म्हणे तुमची जागा तिकडे समाया म्हणे म्हणे विचारत गरमच्या बापाले मला दादा म्हणलं कडे जागा दिरा ना तुम्ही म्हणे मला मसन काय मा दिरा ना का म्हणे मला मसन काय मा कसा बद्दल जागा दिशा तुम्ही म्हणे मसन काय नाही जागा सोडी सन तुमले आलं तडेच जागा दिसून मला आम्ही ती जागावरून उठावलीत मग मला सांगितो आजू म्हणे बाई म्हणे तुला माणूस कोणता आहे म्हणे तो माणूसले सांग ताडे सह्या करा तुमना चेक परत जाई म्हणे कसा बद्दल परत जे आमना चेक त्याची दिले का तो चेक आम्हाला नाही वयल बारू आमने बी कोली येले दादा तडे पतडारे आता सांगतस ना मग आडून उठा बा तुम्ही या जागावरून आणि डायरेक्ट दुसऱ्याकडे मसन काय मा जागाल्या कसं काय लेतीन मसन काय मा जागा इथला वर्षाना राहतो आम्ही 30-35 वर्षांना राहतो तटे कसं काय आदरत आली जागा समायतच हा राहतस आम्ही तटे हा त्या जागा सोडायला लावतोस आणि मसन काय मा जागा आल्या बा तुम्ही कसा बदला मसन काय माल्या आमना मरेल माणसाकडे बुनवा आमना घरमा बुनवा का आम तटे त्याची जागा समजतस दादा आमनी जागा आहे बट्टाकडे त्याचा कब्जा समजतस त्या आमनं शे बट्टाकडे असं समजतस त्या डायरी इथला मोठा मोठा काय असं माहिले तेच नाही करत आमला लाईन चुकून करणी निशे दादा आम्ही आता जोडतोस आम्ही लाईन बी गरमचे कुलूट गाव काढून ये दादा गरमचे कुलूट उलट आमला गरीबले सांगतस त्या गरमचे कापा बी उठा आठवून आणि मसन काय माल्या जागा असतानाच गरमचे कापा बी आई बाई ती एक बाई उनी ती बाईला 13 बी म्हणे बाई म्हणे काक दिले म्हणे ती बाईला फोटो काढत याशी मग तो म्हणे बोला कस काय तुम्ही फोटो काढणार नात म्हणलं ती बाईला म्हणे तथा जागाले म्हणे बाई तू म्हणे मी बोलायला लागलो तर बाई म्हणे तुम्ही कोली येले का म्हणे तू बोल राहिले तर मला म्हणे मी कोली येले म्हणतो मी बोल राहिलो म्हणलं मग म्हणे कोली नाही येते तर कशाला बोल तू म्हणलं मग डायरेक्ट मसन काय मग कसा बदल मसन काय मग जावा तुम्ही चांगल्या जागा माहिती आमले मसन काय माताडतस त्या मसन काय ना काय शेतटे मी संदीप गोवर्धन गायकवाड राहणार ओझर तालुका पाचोरा। मी संदीप गोवर्धन गायकवाड राहणार ओझर तालुका पाचोरा। विषय ग्रामपंचायतीने ते आमच्या आदिवासी समाजाला जे घरकुल दिलेले होते त्या घरकुल त्यांनी स्वतः तिथे येऊन मोजून दिले आणि ते अर्ध काम झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा प्लॉटिंग एरिया आहे बा त्याच्यामुळे तुम्ही इथे काही घरकुल काही बांधू नका। आमची पहिली मागणी ही आहे की ज्या ठिकाणी आम्ही राहतो त्या ठिकाणी ती जागा आमच्या नावे लावण्यात यावी। दुसरी मागणी अशी आहे की ती जागा नावे लावल्यानंतर जे काही शासनाने जे दिलेलं घरकुल आहे ते घरकुल आमच्या नावे त्याच जागेवरती बांधण्यात यावी ही आमची दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी अशी आहे की आमची जी दफनभूमी आहे गेल्या 2011-12 पासून ती दफनभूमी अजूनपर्यंत आमच्या आदिवासी समाजाच्या नावे लागली नाहीये, ती आमच्या नावे लावण्यात यावी। जरी काही तिन्ही चारही मागणी शासनाने नाही मंजूर केली तर आम्ही इथंच आमरण उपोषण करू। तिथं गावातले काही धनधानग्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे। आम्ही बऱ्याच वेळ त्या लोकांना सांगितलं की बाबा हे आमच्या समाजाची दफनभूमी आहे, ते आम्हाला डायरेक्ट म्हणतात की तुमच्याकडनं जे होईल ते तुम्ही करू शकता। ग्रामसेवक काय म्हणाले? ग्रामसेवक म्हणतो की हे तुम्ही वरती जा कागदपत्र हे करा आणि मगच आम्ही काय पुढचं पाऊल उचलू असं म्हणतात ग्रामसेवक। हा त्यांनी आजपर्यंत तिथं जाऊन असं म्हणाले नाही की हे तुमची दफनभूमी आहे तुमच्या नावे लावण्यात आलेली आहे, हे तुमचे नावे करून घ्या असं आजपर्यंत काही ते म्हणाले।
ते सध्या कोणाच्याच नावावर नाही. म्हणजे गायरान जागा आहे बाबा. हा. ग्रामपंचायत मालकी हक्क आहे. हा, आणि तिथं काही धनधानग्या लोकांनी अतिक्रमण करून ठेवलेलं आहे. आम्ही बोलायला जातो तिथे आम्हाला एका दमतो. गावाचाच विषय नाहीये, प्रत्येक गावाला ही समस्या जाणवलेली आहे. ही घरकुलाची यादी, हे काही एका गावाचं प्रश्न नाही, आमच्या लोकांचं प्रत्येक गावाला ही समस्या आहे. ही यादीला माझं नाव पाहतो मी, 1 नंबरला माझं नाव आहे. तिथले जे लोक आहेत त्यांनी या यादीला दाबून मारलेलं आहे. तुला घरकुल भेटणार नाही या भाषेत मला सांगितलंय. ग्रामसेवक वर साडे प्रभू घरकुलांचाच विषय, प्रधानमंत्री आवास योजना. ग्रामसेवक म्हणता तुम्हाला लाभ भेटणार नाही. आता काय माहिती, त्यांना कारण माहिती. मी विचारलं त्यांना कारण, तर कशामुळे मला लाभ भेटणार नाही असं. तर ते म्हणायचे एका घरात 2 लाभ भेटत नाही म्हणे तुम्हाला. आता हल्ली तिथं 3-3 लाभ दिलेले आहेत आमच्या गावात. एका कुटुंबात 3-3 लाभ दिलेले आहेत. सगळं नाही, त्यांचं नाही का वेगळं. तिथं त्यांना लाभ दिलेले आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. पण मला का विरोध करताय लोक, मला ते काय कळायला मार्ग नाही. मी धर्मा बाबूलाल विल, शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून काम करतो शिंदेगडामध्ये. आज माझे कार्यकर्ते औषध असे खराब करून ठेवले. वज्जर गावामध्ये संदीप गायकवाड याला त्यांनी पहिले पत्र दिले. पत्र दिल्यानंतर म्हणतो का रे तू घरकाम बांधकाम करत नाही. त्याच्यामध्ये ग्रामसेवक आणि सरपंच तिथं आले, तू लवकरात लवकर बांध नाही तर तुझे पैसे वापस चालले जातील. यांनीच तिथे जाऊन त्यांना बांधकाम करायला लावलं जाग्यावरती. हेच म्हणता तू बांधत नाही, आणि बांधकाम केलं, पयापलिंग केली, स्वतः जागा आखून दिली. त्याच्यानंतर ते म्हणतात की तू इथं बांधकाम बंद कर नाही तर तुझा जो दुसरा चेक आहे तो वापस करून टाकू. तुला कोणाकडे जायचं तू जाऊ शकतो, जे ते आम्ही पाहून घेऊ. त्याच्यामध्ये स्टे आणू आम्ही, तुम्हाला कोणाकडे जायचं ते जा, आमचं कोणी काही करत नाही असं बोलले ते.